Please like, share and subscribe my channel. Thank you. हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, धडा 2, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया. थोडे आठवा. अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. दुसरं, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. तिसरं, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात. चौथं, पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. पाचवं, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. सहावं, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. सातवं, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते. किती प्रकारे. आता आपण बघूया सजीव आणि जीवन प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशींमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्नघटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेचे ही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची गरज असतेच. आपण आणि इतर प्राणी, फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात. यासाठी ते अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्य म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो. आता आपण बघूया कोणते अन्नपदार्थ आपण खातो. दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकांमधून आपल्याला 4 किलो कॅलरी ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपण करूया. जरा डोके चालवा. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत. थोडं आठवा. श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी करते. आता हे आपण पुढे बघूया. सजीव व ऊर्जा निर्मिती. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर बाजूला एक आकृती दिली आहे, त्या आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या.
तर सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरांवर होते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. सजीवांमध्ये काय होतं, श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरांवर होते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात काय होतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर काय होतं, पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. तर सांगा पाहू, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? 2. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते? आता आपण बघूया. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. कर्बोदकाचा उपयोग कशासाठी केला जातो? आपल्याला जी ऊर्जा पाहिजे असते ती ऊर्जा मिळवण्यासाठी कर्बोदकाचा उपयोग केला जातो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. त्यासाठी काय होतं, पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. याला काय म्हणतात? पेशी स्तरावरील श्वसन. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय? आता आपण पुढे बघूया. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. ते 2 प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन, ऑक्सिजन भाग घेतो, आणि विनाऑक्सी श्वसन जे ऑक्सिजन भाग घेत नाही. ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. आता आपण ते बघूया. पहिला आहे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलिसिस. ग्लुकोज विघटन म्हणजे काय? ग्लायकोलिसिस. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसेटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते. आणि या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. आता आपण पुढे बघूया. ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब्स सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब्स सायकल. ॲसेटिल कोएन्झाइम A चे रेणू तंतू कणिकेमध्ये जातात. काय होतं? ॲसेटिल कोएन्झाइम A चे रेणू तंतू कणिकेमध्ये जातात. तेथे त्यावर ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसेटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे काय होतं? CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. तर आपण बघितलं ग्लुकोज विघटन आणि ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब्स सायकल. आता आपण पुढे बघूया. आता आपण बघूया इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC रिॲक्शन. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतू कणिकेमध्ये राबवली जाते.
वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O रेणू तयार होतात. बाजूला आकृती दिली आहे तंतुकणिका व ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. त्यात दाखवलेलं आहे पायरुविक आम्ल, मेदाम्ले, तंतुकणिकेतील द्रव्य, आतील आवरण, बाहेरील आवरण. ही आकृती परीक्षेत येऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, FADH2 फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. तर ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त असं रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूंचा पेशींमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोसाइडपासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू रायबोज C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATPला ऊर्जेचे चलन करन्सी असे म्हटले जाते. त्या खाली आकृती दिली आहे ATP ऊर्जेचे चलन. तर याच्यात दाखवलेलं ॲडेनाइन रायबोज जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध ATP ॲडेनाइन रायबोज असेंद्रिय फॉस्फेट आणि मुक्त झालेली ऊर्जा. आता आपण बघूया उपासमार उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसेटिल कोएन्झाइम मध्ये रूपांतरित केली जातात आणि ॲसेटिल कोएन्झाइम Aच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. परिचय शास्त्रज्ञांचा. ग्लुकोज विघटन ग्लायकोलायसिसच्या या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून लावला. ग्लुकोज विघटन ग्लायकोलायसिसच्या या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून लावला. यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोलायसिस प्रक्रियेला एमडेन, मेयरहॉफ, पार्नास पाथवे, EMP पाथवे असेही म्हणतात. ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रीब चक्र असेही संबोधले जाते. त्यांना या शोधासाठी 1953चा नोबेल पुरस्कार मिळाला. बाजूला चित्र दाखवलं आहे सर हेन्स क्रेब. आता आपण बघूया कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. या आकृतीत दिलेलं आहे. कर्बोदके ग्लुकोज विघटन
पायरुविक आम्ल, ॲसेटिल कोएन्झाईम, क्रेब्स चक्र. ॲसेटिल कोएन्झाईम उजव्या बाजूला अमिनो आम्ल, प्रथिने, डाव्या बाजूला मेदाम्ल, स्निग्ध पदार्थ. ॲसेटिल कोएन्झाईमच्या खाली क्रेब्स चक्र, त्याच्या खाली CO2 प्लस H2O प्लस ऊर्जा. आता आपण बघूया कर्बोदके. विविध सजीवांमध्ये पेशींमध्ये होणारी विनाऑक्षी श्वसन. कर्बोदके: ग्लुकोज विघटन, ग्लायकोलिसिस. ग्लुकोज विघटन, पायरुविक आम्ल, पायरुविक आम्ल. पायरुविक आम्ल उजव्या बाजूला पायरुविक आम्ल किण्वन, लॅक्टिक आम्ल स्नायू, तांबड्या रक्तपेशी. ग्लुकोज विघटन, पायरुविक आम्ल, किण्वन, विविध पदार्थ उदाहरणार्थ व्हिनेगर, जीवनसत्व इत्यादी, विविध सूक्ष्मजीव. डाव्या बाजूला ग्लुकोज विघटन, पायरुविक आम्ल, किण्वन, अल्कोहोल, किण्वा. विनाऑक्षी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. काही सजीव ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाऑक्षी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. विनाऑक्षी श्वसनाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलायसिस आणि किण्वन फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल CaH2OH मध्ये रूपांतरित केले जातात. यालाच किण्वन फर्मेंटेशन म्हणतात. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सी श्वसनाऐवजी विनाऑक्षी श्वसनाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाऑक्षी श्वसन करतात. तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी, स्नायू विनाऑक्षी श्वसन करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. पेशी स्तर सांगा पाहू. पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते? दुसरं, ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते? आता आपण बघूया विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. प्रथिने कशापासून मिळतात? ती कशापासून बनवलेली असतात? आता आपण बघूया. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. प्रथिन म्हणजे काय? अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. प्रथिनांपासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लांपासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्याची उदाहरणे पुढील आकृतीमध्ये दिलेली आहेत. आता आपण बघूया. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले. त्वचा मेलेनिन, रंगद्रव्य केरॅटिन. हाडे ऑस्सिन. पेशी प्रद्रव्य, पटलातील प्रथिने, विविध विकरे. स्वादुपिंड इन्सुलिन, ट्रिप्सिन, पियूषिका ग्रंथी, विविध संप्रेरके, स्नायू ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने. रक्त हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे. तर हे नेहमी लक्षात ठेवा. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाही.
त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तरच प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजापासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पती पेशींच्या हरितलवकांमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय. आता आपण थोडे आठवा स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात. आता आपण बघूया. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. स्निग्ध पदार्थ कशाला म्हणतात? मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू. मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना काय म्हणतात? स्निग्ध पदार्थ. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजे त्यांचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. ते मेदाम्लांपासून तयार केले जातात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरोन, आल्डोस्टेरोन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूंभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयुजो ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात. विचार करा, अनेकदा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. दुसरं, काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. आता आपण याची कारणे बघूया. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत. उदाहरणार्थ A, B, C, D, E आणि K. यापैकी A, D, E आणि K मेद म्हणजे स्निग्ध विद्राव्य आहेत आणि B व C जलविद्राव्य आहेत. आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेव्हिन जीवनसत्व B2, निकोटीनामाइड जीवनसत्व B5 यांचा उपयोग होतो. आता आपण पुढे बघूया. बऱ्याचदा आपल्या तोंडात किंवा घशात कोरड पडते. ती का पडते? दुसरं, अति प्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात. ते का देतात? तिसरं, उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. आता आपण याची कारणं पुढील परिच्छेदात बघूया. आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असते. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. जर शरीरात पाणी कमी झालं तर काय होतं? पेशीचे आणि शरीराचेच कामकाज पूर्णपणे बिघडते. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. तर वरील सर्व पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्त्वाचे
पोषक द्रव्ये आहेत. खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्यांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. तंतुमय पदार्थांची कशा प्रकारे मदत होते? न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते आणि पचनक्रियेमध्ये सुद्धा. पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. तंतुमय पदार्थ आपल्याला कशापासून मिळतात? तर पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. आता आपण बघूया पेशी विभाजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया. सेल डिव्हिजन, अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस. आता सांगा पाहू, पहिलं आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीतील पेशींचे काय होते? दुसरं, झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का? तिसरं, आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात? चौथं, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी? पाचवं, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील परिच्छेदात बघूया. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. पेशी विभाजनामुळे काय होते की एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. सूत्री विभाजन मायटोसिस आणि अर्ध गुणसूत्री विभाजन मिओसिस. तर सूत्री विभाजन म्हणजे काय आणि अर्ध गुणसूत्री विभाजन म्हणजे काय आपण ते पाहूया. तर सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते. सूत्री विभाजन हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते. तर अर्ध गुणसूत्री विभाजन जनन पेशी अवलंबतात. अर्ध गुणसूत्री विभाजन काय करतात? जनन पेशी अवलंबतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशींची रचना माहीत असणे गरजेचे आहे. जर आपल्याला पेशींची रचनाच माहीत नसेल तर आपण पेशी विभाजनाचा अभ्यास कसा करणार? म्हणून आपल्याला पेशींची रचना माहीत असणे हे अतिशय गरजेचे आहे, जी आपण यापूर्वीच अभ्यासली आहे. मागील इयत्तेमध्ये पेशींची रचना आपण अभ्यासली आहे, बरोबर. प्रत्येक केंद्रकी पेशींमध्ये एक केंद्रक असते. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करूया. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. थोडे आठवा, गुणसूत्राचा आकार कसा असतो? त्यांच्या भागांची नावे आकृती 2.5 मध्ये लिहा. आता तुम्हाला एक आकृती दाखवली आहे, ती आहे गुणसूत्रांची. तिथे आपल्याला नावं लिहायची आहेत. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे असतो. आता सूत्री विभाजन मायटोसिस, काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे
प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन, कॅरिओकायनेसिस आणि परिकल विभाजन, जीवद्रव्याचे विभाजन, सायटोकायनेसिस. प्रकल्प विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. आता आपण त्या 4 पायऱ्या बघूया. पहिली आहे पूर्वावस्था, प्रोफेज. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन, फोल्डिंग, कंडेन्सेशन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिड्स दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र, सेंट्रॉइड, द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण, न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि केंद्रिका न्यूक्लियोलस नाहीसे व्हायला सुरुवात होते. आता आपण बघितली पूर्वावस्था. आता आपल्याला बघायचं मध्यावस्था, मेटाफेज. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिड्स स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला, मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित अरेंज होतात आणि दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्रांचा गुणसूत्र बिंदू सेंट्रोमीटर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, स्पिंडल फायबर्स, तूर्कतंतू तयार होतात. आपल्याला बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंतावस्था. आता आपण बघूया पश्चावस्था, ॲनाफेज. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे, डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशींच्या 2 टोकांना पोहोचवले जातात. 2.6 सूत्री विभाजनाची आकृती आपल्याला इथे दिलेली आहे, ती व्यवस्थितपणे बघा. आता आपण बघूया अंत्यावस्था, टेलोफेज. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. अनफोल्डिंग, डिकंडेन्सेशन. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके, डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन, कॅरिओकायनेसिस पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन, सायटोकायनेसिस सुरू होते. परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी, डॉटर सेल्स म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल, सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. बाजूला 2.7 मध्ये आकृती दाखवली परिकल विभाजनाची. सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी
जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारचे रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. अर्धसूत्री विभाजन मिओसिस. अर्धसूत्री विभाजन भाग 1 आकृतीमध्ये दिलेलंच आहे. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण, जनुकीय पुन्हा संयोग, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे अर्धगुणसूत्र जोडी नव्हे 2 संचांमध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात. अर्धसूत्री विभाजन भाग 2 ची ही आकृती दिलेली आहे. पूर्वावस्था भाग 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2 आणि अंत्यावस्था 2 आणि वरील आकृती होती अर्धसूत्री विभाजन भाग 1 ची. ह्या आकृत्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजण तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित 2N डायप्लॉइड पेशीपासून 4 एकगुणित N हॅप्लॉइड पेशी तयार होते. या पेशी विभाजनाच्या वेळी सजातीय होमोलॉगस गुणसूत्रांमध्ये पारगती क्रॉसिंग ओव्हर होऊन जनुकांचे पुन्हा संयोग रिकॉम्बिनेशन होते आणि यामुळे होणारे 4ही जन्यपेशी नवजात पेशी, डॉटर सेल्स, जनुकीयदृष्ट्या जनक पेशी, पॅरेंट सेल आणि एकमेकांपेक्षा वेगवेगळे असतात. करून पहा साहित्य: चंचुपात्र, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्श, वॉच ग्लास, पदार्थ, मध्यम आकाराचा कांदा, आयोडीनचे द्रावण इत्यादी. कृती: एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. पाणी भरलेल्या चंचुपात्रात अशा प्रकारे ठेवा की कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचे निरीक्षण करा. यापैकी काही मुळांचा टोकाकडील भाग कापून वॉच ग्लासमध्ये घ्या. त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. 5 मिनिटांनंतर त्यातील एका मुळाचा भाग काचपट्टीवर घेऊन चिमट्याच्या सपाट चपट्या भागाकडून दाबा. त्यावर पाण्याचे 1-2 थेंब घेऊन आच्छादन काच काळजीपूर्वक अशी आच्छादा की त्यामध्ये हवा राहणार नाही. आता तयार झालेल्या काचपट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला दिसून आली तिची आकृती काढा. कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशींचे सूत्री विभाजनाचे विविध टप्पे पुढील आकृतीत दाखवले आहेत. यापैकी तुम्हाला काय दिसून आले? आकृती बघा. कांद्याच्या मुळामधील सूत्री विभाजनावरील टप्पे. तुम्हाला आकृतीत काय दिसतं? 2N. जरा डोकं चालवा. 2N द्विगुणित पेशी म्हणजे काय? N एकगुणित पेशी म्हणजे काय? सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? युग्मक पेशी 2N असतात की N का? एकगुणित पेशी कशा तयार होतात? एकगुणित पेशींचे नेमके महत्त्व काय? हे जरा डोकं चालवा आणि या प्रश्नांची उत्तरे द्या. आणि बाजूला 2.10 कांद्याच्या मुळांमधील सूत्री विभाजनावरील टप्पे याची आकृती दिली आहे. ती तुम्ही व्यवस्थितपणे बघा आणि तुम्हाला काय त्याच्यात दिसतंय ते नोटीस करा. तर जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची सजीवातील विविध जीवन प्रक्रियांचे व्हिडिओ, छायाचित्रे यांचा संग्रह करा. प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर करून एक सादरीकरण तयार करा. विज्ञान प्रदर्शन, विशेष दिन असे औचित्य साधून सर्वांना दाखवा.
पुस्तक माझे मित्र, विविध जीवशास्त्र परिभाषा कोश व शरीर क्रियाशास्त्र परिभाषा कोश वाचा. नोंदीच्या सुयोग्य वाचनासाठी शिक्षकांची मदत घ्या. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना व्हॉट्सअपवरून सेंड करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन बटनवर पण क्लिक करा. तुम्हाला सर्व लेसनचे व्हिडिओ बघायला मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा. थँक्यू.